नसरापूर प्रकरणातील नराधमाला कोर्ट आज शिक्षा सुनावणार आहे। 4 दिवसांपूर्वीच्या सुनावणीमध्ये आरोपी भीमराव कांबळेला दोषी ठरवण्यात आलाय। आरोपी भीमराव कांबळेला फाशी की जन्मठेप याचा फैसला हा आज होणार आहे। नसरापूर अत्याचार प्रकरणामधील आरोपीला आज शिक्षा सुनावली जाणार आहे। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। योगेश, वृषाली, संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे। नसरापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी भीमराव कांबळे याला आज पुणे सत्र न्यायालयाकडून शिक्षा सुनावली जाणार आहे। भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा होणार की जन्मठेप याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी सरकारी वकील ॲडव्होकेट अजय मिसार यांनी कोर्टाकडे केलेली आहे। त्यासोबत कुटुंबियांची देखील तीच मागणी आहे, या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी। कारण भीमराव कांबळेने ज्या पद्धतीने हे कृत्य केलेलं आहे, 1 मे रोजी भीमराव कांबळेने नसरापुरातल्या या 3.5 वर्षाच्या चिमुरडीवरती लैंगिक अत्याचार केलेले आहेत आणि त्यासोबतच तिचा जीव देखील घेतलेला आहे। त्यामुळे आरोपीला कडक शासन व्हावं अशा पद्धतीची मागणी सर्व स्तरातून पुढे आलेली आहे। 4 दिवसांपूर्वी याच पुणे जिल्हा सत्र न्यायालयात जी सुनावणी पार पडली त्यामध्ये भीमराव कांबळेला दोषी ठरवण्यात आलेला आहे। न्यायाधीशांनी देखील भीमराव कांबळेला दोषी ठरवलेला आहे। मात्र निकाल हा राखून ठेवण्यात आला होता। तो निकाल आज कोर्टाकडून दिला जाणार आहे। साधारणतः अर्ध्या तासात हा निकाल येण्याची शक्यता आहे। त्यामुळे भीमराव कांबळेला नेमकी काय शिक्षा होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे। मात्र आपण पाहू शकतो त्यापूर्वी पुणे जिल्हा सत्र न्यायालयाच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे। पुणेकरांची देखील गर्दी आहे, कारण भीमराव कांबळेला कडक शासन व्हावं ही मागणी करण्यासाठी कोर्टाबाहेर पुणेकरांची गर्दी पाहायला मिळते। ज्या पद्धतीने 1 मे रोजी या भीमराव कांबळेने या चिमुरडीवरती अत्याचार केलेले आहेत आणि त्याचे मेडिकल रिपोर्ट देखील समोर आल्यानंतर अतिशय क्रूरपणे या आरोपीने, या नराधमाने या चिमुरडीवरती अत्याचार केल्याचं समोर आलेलं आहे। आणि या सर्व मुद्दे अजय मिसार यांनी कोर्टापुढे मांडलेला आहे। सर्व रिपोर्ट कोर्टापुढे ठेवलेले आहेत आणि ज्या पद्धतीने एकूण कशा पद्धतीचा हा घटनाक्रम होता ते देखील ॲडव्होकेट अजय मिसार यांनी कोर्टापुढे मांडलेला आहे। यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आरोपीकडून वयाचा मुद्दा देखील पुढे करण्यात आला होता। वय जास्त असल्यामुळे फाशीची शिक्षा होऊ नये असा देखील मुद्दा खरं तर आरोपीकडून मांडण्यात आला होता। मात्र कोर्टाने तो मुद्दा देखील फेटाळून लावलेला आहे आणि त्यामुळे ज्या पद्धतीने कोर्टाकडून एकूण निरीक्षण जे काही नोंदवण्यात आलेलं आहे त्यामध्ये क्रूर पद्धतीने हा नक्कीच योगेश, तुम्ही असंच राहा, आपल्या सोबत राहा। नसरापूरच्या आरोपीला आता कोर्टामध्ये हजर करण्यात आलेला आहे। भीमराव कांबळेला कोर्टामध्ये हजर करण्यात आलेला आहे। 4 दिवसांपूर्वी कोर्टानं त्याला दोषी ठरवलेलं होतं। निकाल आज मिळणार आहे। पुन्हा एकदा जाऊयात, योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। योगेश, वृषाली, आरोपी भीमराव कांबळेला कोर्टात हजर करण्यात आलेला आहे। आता अवघ्या काही वेळातच न्यायाधीशांकडून निकालाचं वाचन केलं जाणार आहे आणि त्यामुळे आपण पाहू शकतो की या निकालाकडे चिमुरडीच्या कुटुंबियांचं देखील लक्ष लागून आहे, कारण ते देखील आता कोर्टात उपस्थित आहे। कारण ज्यावेळी ही सुनावणी मागच्या 4 दिवसांपूर्वी पार पडत होती त्यावेळी कुटुंबियांना अश्रू अनावर झाले होते आणि त्यांनी देखील कोर्टापुढे, अर्थात या चिमुरडीच्या वडिलांनी कोर्टापुढे विनंती केलेली आहे की या नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी। कारण या पुढच्या काळामध्ये अशा घटना होऊ नयेत किंवा अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कोर्टाने शिक्षा फाशीची द्यावी। कदाचित या आरोपीला जरी जेलमध्ये ठेवलं, जेलमध्ये देखील हा आरोपी अशाच पद्धतीने कृत्य करेल असं देखील सरकारी वकिलांकडून न्यायाधीशांपुढे एकूण सुनावणी दरम्यान हे मुद्दे मांडण्यात आलेले आहेत। कारण या आरोपीने फक्त या चिमुरडीवरतीच अत्याचार केले नाही तर जनावरांवरती देखील धक्कादायक पद्धतीने क्रूर अत्याचार केल्याचं या संपूर्ण सुनावणी दरम्यान समोर आलेलं आहे। 1 मे रोजी ज्यावेळी ही घटना घडली, साधारणतः 39 मिनिटांचा तो कालावधी होता, ज्या 39 मिनिटांमध्ये आरोपीने या चिमुरडीवरती लैंगिक अत्याचार, त्यासोबतच तिचा जीव देखील घेतलेला आहे। धक्कादायक म्हणजे या आरोपीने तिचा जीव गेल्यानंतर देखील
तिच्यावरती अत्याचार केल्याचं मेडिकल रिपोर्टमध्ये समोर आलेलं आहे. तिचे लसके तोडल्याचं देखील या मेडिकल रिपोर्टमधनं समोर आलेलं आहे. त्यामुळे एकूणच या घटनेनंतर पुण्यासह राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. रास्ता रोको आंदोलन देखील याच पुण्यामध्ये नवले पुलाजवळ करण्यात आले होते आणि त्यामुळे आरोपीला कडक शासन करण्याची मागणी देखील पुणेकरांकडून करण्यात येत होती. त्यामुळे या सगळ्या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने देखील गांभीर्याने ही घटना एकूण हे सर्व प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात घेतलेलं आहे आणि फास्ट ट्रॅक कोर्टात देखील अवघ्या 16 दिवसात चार्जशीट दाखल झालं होतं. कारण पुणे ग्रामीण पोलिसांनी देखील तपास वेगाने केल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्यानंतर चार्जशीट दाखल झालं. चार्जशीट दाखल झाल्यानंतर तात्काळ सुनावणी देखील सुरू झालेली आहे. अजय मिसार यांची देखील सरकारी वकील म्हणून राज्य सरकारकडून नियुक्ती करण्यात आली आणि या संपूर्ण घटना एकूण सुनावणी पूर्ण झाल्यानंतर जवळपास 55 पेक्षा जास्त साक्षीदारांची साक्ष देखील या घटनेमध्ये या सुनावणी दरम्यान नोंदवण्यात आलेल्या आहेत. परिसरातलं सीसीटीव्ही देखील पुणे पोलिसांनी जमा केलं होतं. या संपूर्ण तपासानंतर भीमराव कांबळे हा पुणे पोलिसांनी देखील दोषी ठरवलं. त्यानंतर मागच्या सुनावणीत कोर्टाने देखील त्याला दोषी ठरवलंय आणि त्या सगळ्या घटनाक्रम लक्षात घेता कोर्ट आज नेमका काय निकाल देणार हे बघणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे. कारण या घटनेनंतर अनेक राजकीय नेत्यांनी देखील कुटुंबियांची भेट घेऊन आरोपीला कडक शासन करणार अशा पद्धतीचं आश्वासित केलं होतं. आता कोर्ट नेमकं काय या संपूर्ण घटनेनंतर निकाल नक्कीच काय निकाल येतो हे पाहणं महत्वाचं असेल. धन्यवाद योगेश दिलेल्या सविस्तर माहिती.